नमस्कार मित्रांनो. ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तन कॅन्सर ज्याला आपण म्हणतो, स्तनाचा कर्करोग ज्याला मराठीत आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न एकच असतो, सर्जरी पहिले करायची का किमोथेरपी अगोदर करायची. आणि यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन प्रत्येक रुग्णाचं आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या सर्व लोकांचं, फॅमिलीचं असतं. सो त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, स्तनाच्या कर्करोगामध्ये सर्जरी तेव्हाच केली जाते जेव्हा आपण स्टेज 1, 2 किंवा 3 मध्ये आहोत. स्टेज 4 मध्ये सर्जरी करता येत नसते, त्याचा फायदा नसतो. सो स्टेज 1, 2 आणि 3 म्हणजे काय? म्हणजे तुमची गाठ ही स्तनामध्ये सुरू झालेली आहे आणि ती तिथेच आहे, ती दुसरीकडे कुठे बॉडीमध्ये गेलेली नाहीये. आणि हे आपल्याला कशावरनं कळतं? हे आपल्याला फुल बॉडी पेट-सीटी स्कॅन वरून कळतं की बाबा तुमची स्तनामधली गाठ फक्त स्तनामध्येच आहे, जास्तीत जास्त ती तिकडच्याच बाजूच्या काखेमध्ये गेलेली आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ती दुसरीकडे शरीरात कुठे गेलेली नाहीये. सो हे आपल्याला पेट स्कॅन वरून कळेल. आणि दुसरी गोष्ट, आपण जी बायोप्सी करतो त्या स्तनामधल्या गाठीची, त्या बायोप्सीमध्ये आपल्याला 3 गोष्टी कळतात, ER, PR आणि HER2. याच्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, तुमच्या रिपोर्टमध्ये फक्त बघा ER, PR, कॅपिटल ER, कॅपिटल PR आणि कॅपिटल HER2, HER2, हे असे 3 रिपोर्ट्स तुम्हाला दिसतील. हे आणि पेट-सीटी स्कॅन या 2 रिपोर्टच्या या 2 रिपोर्टच्या शिवाय तुम्ही पुढच्या ट्रीटमेंटसाठी जाऊच नाही शकत. सो कोणी सर्जन तुम्हाला जर का म्हणत असेल की लगेच ऑपरेशन करा हे रिपोर्ट यायच्या अगोदर, तर ते पण चुकीचं असतं. कारण अशा केसेसमध्ये पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज नसते. बरेच लोक म्हणतात की बाबा ब्रेस्ट कॅन्सर झालाय, स्तन कशाला काढायचं, किंवा काही लोक म्हणतात की स्तन कशाला ठेवायचं, पूर्ण स्तन काढून टाका एका बाजूचा. तसं करायची गरज नाहीये, कारण महिलांमध्ये आजकाल हे जे स्तनाचे कर्करोग होत आहेत हे फार कमी वय वर्षांमध्ये होत आहेत. सो 50 वय वर्षाच्या अगोदरच्या ज्या महिला आहेत ज्यांना कर्करोग झाला आहे, गाठी झालेल्या आहेत स्तनामध्ये, त्यांना पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज नसते. अशा केसेसमध्ये आपण पहिले किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीचं कॉम्बिनेशन देतो. हे काय? हे फक्त इंजेक्शन्स असतात. सो काही इंजेक्शन्स आपण देत असतो. हे इंजेक्शन्स 8 असू शकतात किंवा 12 असू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त पण काही काही केसेसमध्ये द्यावे लागतात. पेशंटवर डिपेंड करतं आणि त्यांच्या रिपोर्ट्सवर डिपेंड करतं. सो हे पहिले किमोथेरपी घेतल्याचा फायदा हा आहे की तुम्हाला पूर्ण स्तन काढायची गरज पडत नाही. नंतर तुम्ही फक्त गाठ काढू शकता स्तनाची. सो दॅट स्तनाची साईज, आकार, कॉस्मेटिक अपिअरन्स, बाहेरून दिसताना दोन्ही बाजूला समान स्तन दिसणे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. पण वय वर्ष 50च्या वरच्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही डेफिनेटली पूर्ण स्तन काढायचं ऑप्शन देतो, कारण अशा महिलांमध्ये आपल्याला रिकरन्स नको असतो, म्हणजे तो कॅन्सर परत आलेला जास्त करून नको असतो. त्यामुळे आणि कॉस्मेटिक इश्यूज पण त्यांना जास्त याबद्दलच्या नसतात. त्यामुळे अशा महिलांमध्ये जर का पूर्ण ब्रेस्ट आपल्याला काढायचा असेल तर इमिजिएटली पहिलेच आपण सर्जरी करून त्याचं पूर्ण ब्रेस्ट आपण काढू शकतो. सो हे दोन्ही ऑप्शन्स आता आपल्याकडे अवेलेबल आहे. याची कृपया सगळ्यांनी दक्षता घ्या. धन्यवाद.